लढत दोन खेळाडू मैदानावरती उतरलेत. दोन संघ एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत. जवळचे संघ असल्यामुळे एकमेकांचे कच्चे दुवे धागे दोरे सगळ्यांना माहिती आहे. 7च खेळाडूंमध्ये सध्या उल्व्याचा संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिलं षटक किरण पाटील, मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं, दिग्गज टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं आणि त्यातल्या त्यात समालोचन कक्षातलं देखील. त्याच्यामुळे पहिलं षटक त्यांच्या खांद्यावर. 4 ओव्हरचा सामना आहे. थोडासा संघ उशिराने आला. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल खेळण्याच्या तयारीत कल्पेश करत. पहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आज आमदार चषकामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतात. मोहच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आयोजन केलंय खरोखर वाखण्याजोगं आयोजन आहे. अतिशय चांगल्या फ्लड लाईट्स, चांगलं क्रीडांगण, क्रीडांगणासाठी घेतलेली मेहनत आणि त्यातल्या त्यात क्रिकेटची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये असलेलं ते सातत्य तुम्ही अनुभवताय या स्पर्धेच्या माध्यमातून. आज अंतिम रात्र आहे स्पर्धेची आणि त्यातल्या त्यात 40+ ची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. उलटा मारला फटका, रिव्हर्स स्वीप मारत असताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला निर्धाव, परंतु त्याच्यानंतर खणखणीत चौकार. सो मच. तर या स्पर्धेचे आमचे प्रणेते, आमचे आधारस्तंभ प्रवीण शेठ म्हात्रे, माजी उपसरपंच, आमदार चषकाची दमदार स्पर्धा आणि आमचे आधारस्तंभ प्रवीण शेठ म्हात्रे महो यांचं सुद्धा इथं शुभ आगमन. ओव्हर टू यू कुणाल सर. स्वागत आहे आपलं प्रवीण शेठ म्हात्रे, सुस्वागतम. साईप्रीत लाईव्ह वर सध्या तुम्ही पाहताय आमदार चषकाचं आयोजन. दमदार असं आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलं याही वर्षी मोहोच्या माध्यमातून. क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी आहेत आणि क्रिकेट जोपासलं जातं, जगलं जातं, ते सातत्य या क्रिकेटच्या स्पर्धेतून तुम्ही अनुभवताय. पहिला बॉल डॉट आला आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर चौकार आलाय फलंदाज कल्पेश करतच्या पॅटमधून. नक्कीच ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं ना, ते याच्यासाठी काळ गाजवलाय सगळ्याच खेळाडूंनी. परंतु तरी देखील अनेक स्पर्धा सातत्याने डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये देखील ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एज इज अ जस्ट नंबर असं म्हणतात ना ते, याच्यासाठी ज्यावेळेला या सगळ्या खेळाडूंना पाहिलं जातं. फिटनेस पा अजूनही तो फिटनेस, तो दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड उंचावणारा खेळ. परत रिव्हर्स स्वीप मारला. आता बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे. बॉल निसटेल तोपर्यंत एक धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावा झालेल्या आहेत 5. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरची मॅच आहे. उल्वे 40+ विरुद्ध वहाळ 40+. दोन्ही जवळची गाव आहेत. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. आमदार चषकाचं आयोजन, अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलंय. पुढे टाकलेला बॉल आणि उडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल मिडविकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी धमाका षटकार. प्रवीण शेठा नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागला. कडक शॉट इथे पाहायला मिळालाय. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय कल्पेश आणि त्याच्यानंतर निशांत पाटील. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणि मागच्या षटकाराचा तो दबाव आता इथे दिसतायत या बॉलवर किरण पाटील यांच्या माध्यमातून. आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 12. मागचा सामना फक्त 4 बॉल मध्ये संपला. या सामन्यामध्ये नक्कीच चुरस पाहायला मिळेल. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर धावतात. लॉंग चेस आहे कारण फिल्डर पहिलेच कमी आहेत आणि त्यामुळे बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला 4 चौकार. हे घडतं ज्या वेळेला तुमच्याकडे फिल्डर नाहीयेत. पहिलेच तुम्ही कमी संख्येने ते उपस्थित झालात आणि त्यातल्या त्यात अशी गोलंदाजीने त्यात असे फटके जर मारले तर धावा थांबणार नाहीयेत. गॅप शॉटचं सिलेक्शन चांगलं होतं आणि आता 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सेट केलेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, एक मिड विकेट. त्यामुळे ऑफ साइडला आता एक फिल्डर वाढवावं लागेल असं दिसतंय आणि तेच झालंय. जो शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर होता त्याला शॉर्ट कव्हरला आता सेट केलं जाईल.
कारण पर्याय नाहीये, तेवढेच खेळाडू तुमच्याकडे आहेत. 4 आतमध्ये पाहायला मिळतात, 5 आतमध्ये आणि 2 बाहेर. फुल टॉस होता, आता कव्हर्स मधूनच बॉलला गॅप मधून पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे या मैदानावर. थांबेल का? पायाने अडवलाय बॉल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाईल. ट्रिपलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19, 19. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वाहा 40+ या संघाची धावसंख्या 19. आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी, या मोर्या क्रिकेट संघानी अन ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला योगदान दिलाय प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचांनी प्रवीण म्हात्रेंनी. ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी 7 खेळाडूंसह उल्वे संघ मैदानामध्ये उतरलाय, परंतु तेही शिलेदार मोठे आहेत जे 7 मैदानामध्ये आहेत. म्हणतात ना, वीरात वीर दौडले 7. तर याच दरम्यान सन्माननीय सुभाष शेठ कडव यांचं सुद्धा इथं शुभ आगमन, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेडात मराठे वीर दौडले 7. ते 7 खेळाडू घेऊन किरण पाटील खेळत आहेत. फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला, गॅप मध्ये मिड विकेटला. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. सीमा पार येतो मिड विकेटला. 4 चौकार. क्यू डीजे या चौकाराच्या मदतीने 23 धावा फलकावर लागल्या. सुरुवात ठोस होती. निशांत आता खूपच खतरनाक बॅटिंग करत असताना आक्रमक मोड मध्ये मोड चेंज केलाय बॅटिंग मध्ये. कारण षटकार पहिल्या बॉलवर, त्यानंतर चौकार, त्यानंतर ट्रिपल आणि आता चौकार. परत उडवलाय बॉल. हा देखील पायात होता, मिड विकेटला जाईल. सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. नाव निशांत आहे, परंतु शांत नाहीये हा फलंदाज. फलंदाजी करत असताना आक्रमण सुरू केले. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर ट्रिपल, त्याच्यानंतर परत चौकार आणि परत षटकार. इंटरनॅशनल पिनकोड डायल करत असताना बॅटिंग मध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध निशांत. आक्रमक फलंदाजी. दुसऱ्याच ओव्हर मध्ये थोडासा पिछाडीवर लोटलं गेलं उल्वे टीमला, परंतु उल्वे संघ देखील काही कमी नाहीये. बॅटिंग मध्ये ते देखील दमदार कामगिरी करू शकतात. त्याचमुळे धावा जमवल्या जातात निशांत पाटील यांच्याकडून. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 29, 29. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा, कारण आज फायनल डे आहे, ग्रँड फिनाले डे आहे. 12 टीम आहेत, 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आणि आता सध्या चौथा सामना तुमच्या समोर रंगत असताना 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. हे मात्र विशेष. शेवटच्या रात्रीमध्ये पुढचा बॉल राऊंड विकेटने टाकण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा बाहेर आहे, अँगल खराब आहे, पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. 30 धावा फलकावर लागल्यात. आमदार चषकाचं आयोजन मोह टीमच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार असं आयोजन करण्यात आलंय. सर्व शिलेदारांच्या माध्यमातून आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र. या स्पर्धेची डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये. फुल टॉस होता, टॉपेज. आता मात्र बॅटच्या वर लागलाय, तरी देखील तिथे फिल्डर नाहीये. करतील तर काय करतील, 7च फिल्डर आहेत, त्यामुळे बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार.
जेव्हा जेव्हा बॅटला बॉल लागतोय तेव्हा तेव्हा सगळ्या 7 फिल्डरच्या ज्या नजरा आहेत त्या बरोबर गाड्यांच्या लाईट्स कडे जातात. त्यांना वाटतंय आषाढभूत नजरेने पाहतायत ते की आपले काही प्लेयर आलेत का, परंतु तसं नाहीये. बॉल लगातार बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललेत. फुलर लेनचा बॉल आता मात्र विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. विकासने धावा थांबवाव्या लागतील तर तुम्ही जिंकू शकता या मॅच मध्ये. टार्गेट मोठं राहील अन्यथा तुमच्या समोर. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. ज्या पद्धतीने मैदानामध्ये आतिषबाजी सुरू आहे फलंदाजांची, खास करून निशांत पाटील आणि कल्पेश खरत. निशांतसाठी फुल टॉस होता, बरोबर वळवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील धावा मिळतील 4. येतोय दमदार चौकार. तर या पुढची लढत असणार आहे स्कायरा 11 वहाल आणि त्यांच्या विरुद्ध करतेश्वर मोठे भिंगार. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधा. आणि मेहिका 11 मोहो संघाचे अष्टपैलू खेळाडू अन्वेष पाटील उर्फ पाव संपर्क साधा. प्रवीण शेठ म्हात्रे यांच्याकडून आपल्याला प्रेमाचं निमंत्रण आहे. बॅक टू बॅक फटके येत आहेत, मोठे फटके येत आहेत. धावा जमवत असताना, फलंदाजी करत असताना संघ निशांत पाटील यांचा वहाळ 40+, उर्वे 40+च्या विरुद्ध खेळत असताना आणि चांगला खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बॅटिंग मध्ये धावा येत आहेत. विकास फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या मध्ये दुसरा धावेचा प्रयत्न, धोक्याची धाव आहे आणि अखेर दुसरी धाव आता देखील कंप्लीट केली जाऊ शकते का? हो, झालाय तो प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा विकासच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने पुढे चालली आहे. धावा वाढतायत. धावा झाल्यात 40. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 20ची सरासरी धावा झाल्या 40. प्रशांत दादा दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 40. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज प्रदीप खारकर. फुल टॉस टाकला, रिव्हर्स स्वीप मारलाय. हा देखील चाललाय बॉल सरळ वाईडिश थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खतरनाक बॅटिंग सध्या वहाळ 40+ संघाची. ऑलमोस्ट अजून काही खेळाडू बॅट धरून तिथे उभे आहेत, परंतु सध्या तरी वाटत नाही त्यांची बॅटिंग येईल. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळत आहेत, दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या नजर आहेत त्या रोडवर की काही खेळाडू येतील उल्वे 40+चे, ते मैदानामध्ये इन होतील, परंतु सध्या तरी तसं काही चित्र दिसत नाहीये. 7 खेळाडूंमध्ये किरण पाटील आणि त्यांचा संघ उतरलाय, परंतु तरी देखील त्यांच्याकडे ती धम्मक आहे, या धावा चेस करण्याची ताकद आहे. पाहूया टार्गेट किती येते. आता क्लीन बॉल प्लेड ऑन, फलंदाज बाद. पहिली विकेट गारद. मगाशीच म्हटलं होतं बॅटिंग येईल का नाही बाकीच्या खेळाडूंची, परंतु तसं नाहीये. कॉमेंटेटर कर्स, फलंदाज बाद.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, झपकन बॉल आतमध्ये आला आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. नवीन फलंदाज उमेश घरत यांच्या खात्यामध्ये ती सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत सिंगलच्या मदतीने 46 धावा झालेल्या आहेत. चांगला फिरवतायत बॉल या ओव्हरमध्ये. विकेट किपिंग देखील दर्जेदार होत असताना डॉट बॉल. चार बॉलचा खेळ संपलाय. प्रदीप पाट. आणखीन एक चांगला बॉल. हा देखील विकेट कीपर कडे. डॉट ओव्हरची होते समाप्ती. सो ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 46. तर विनंती असणार आहे स्कायरा 11 वहाल आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा कर्तेश्वर मोठे भिंगार. ए ग्रुप मधील हे दोन संघ जे सुपर 12 साठी क्वालिफाय झाले. पाण्याची मागणी केली जाते, तर मी विनंती करेन 12वे खेळाडू आपण पाणी घेऊन जायचे. स्कायरा 11 वहाल आणि कर्तेश्वर मोठे भिंगार दोन संघनायक संपर्क साधा नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा झाला पाहिजे. आपल्याला प्रेमाची विनंती, दोन संघनायक संपर्क साधा. मोठे भिंगार त्यांच्या विरुद्ध वहाल. क्रिकेट स्पर्धा भव्य मोरिया संघानी, मोरिया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळ. आजच्या रात्रीतील आपण चौथा सामना पाहतोय. अमोल 11 वहाल 40+ त्यांच्या विरुद्ध निधी स्पोर्ट्स उल्वे 40+. कमालीचा क्रिकेट आपल्याला सुरू आहे. वेळेवरती स्पर्धा सुरू झाली आणि ऑन टाइम आपण स्पर्धेमध्ये इन आहोत. स्कायरा 11 वहाल आणि कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा संघनायक पोहोचलाय. स्कायरा 11 वहाल संघाच्या संघनायकाला आमची विनंती असणार आहे, आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा. आणि सुपर 12 ची शेवटची लढत असणार आहे. मरी आई जांभिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे बापू 11 गावदेवी आजिवली. ओव्हर टू यू कुणाल सर. चला, वहाळ टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या, अन्यथा तुम्हाला माहिती आहे पॅनलाइज केलं जाईल. शेवटची रात्र आहे, फटाफट क्रिकेट झालं पाहिजे आणि मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. आयलिश मात्रे लास्ट ओव्हर मध्ये. पहिला बॉल हवेत आहे, बॅटची कडा, विकेट कीपर खाली, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. सुहास पाटील आता न्यू बॅटर मैदानामध्ये. आता कुठेतरी धावा थांबल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल, या ओव्हरमध्ये 1 डॉट बॉल. म्हणजे डॉट बॉलचं पर्सेंटेज जसं वाढायला सुरुवात झाली तसं आता संघ थोडासा पिछाडीवर चाललाय. त्याच्यामुळे उल्वे संघाचं कमबॅक या मॅच मध्ये झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. आयलेश पुढचा बॉल घेऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा पायावर लागतोय. अपील होते, स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार. पंचांकडून देण्यात आलाय लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 47 धावा झाल्यात. 47. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 47 रन स्कोर बोर्डवर. याच्यानंतरची लढत देखील पाहायला विसरू नका. ग्रुप ए मधला तो सामना असेल. मोठा सामना, बिग मॅच, बिग फाईट. डीप मध्ये फिल्डर धावतायत. भरपूर मोठं चेस आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या लगत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चला, स्वराज 11 न्यू यंगस्टार वहाळ आणि कर्तेश्वर मोठे भिंगार दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. टॉस केला जाईल. भिंगार टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. वहाळ टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. स्कायरा 11 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळताना दिसतील. चौकार.
ओ बैठक फटका हवेत आहे, गगनचुंबी फटका, बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा, 6 धावा षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 59, 59 धावा झालेल्या आहेत. अजूनही या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक आहे. 59 रन. शेवटच्या बॉलवर आयलेश प्रत्येक वेळा तयार. बॅटची कडा घेतली, विकेट किपरने थांबवलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर रन आउट होईल. 59 धावा झालेल्या आहेत. 60 धावांची गरज आहे. 15च्या सरासरीने 60 धावा उल्वे 40+ या टीमला करायच्या. या मॅच मध्ये वाह 40+ या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, कुठला संघ जिंकतंय, ऐकूया कहाणी. थँक्यू कुणाल सर. तर दोन संघनायक उपस्थित आहेत, स्काय 11 वहाल आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय कर्तेश्वर मोठे भिंगार. तर मी सुभाष कडव साहेब यांना मी विनंती करेन, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रवीण शेठ म्हात्रे सुद्धा उपस्थित या स्पर्धेसाठी. 4 षटकांची लढत आहे. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असणार आहे, याकडे सुद्धा आपलं लक्ष असू द्या. प्रतीक उपस्थित आहे, कर्तेश्वर मोठे भिंगारचा संघनायक उपस्थित आहे. वहाल संघ कॉल करेल. टेल इज द कॉल आणि इट इज अ टेल. नाणेफेक जिंकली वहाल संघानं. प्रत्येक निर्णय लगेच सांगायचंय, थोड्याच वेळामध्ये डिसिजन येईल. सो पहिलं सत्र बॅट संपलंय. फर्स्ट. 60 धावा करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या आपण ऐकूया मनोहर पाटील सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. थँक्यू सो मच. कुणाल दाते सरांना आपण ऐकत होतो. 24 मध्ये 60 करायचे आहेत. सामन्याला लगेच सुरुवात होईल. थोडासा आमच्याकडे वेळ असणार आहे, या ऐकूया डीजे सौरभ. डे नाईट हा आमदार चषक, धावती मावती जमल्यात प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचानी प्रवीण म्हात्रेंनी. चलो बल्लेबाज मैदान के अंदर आपको शिरकत करना है दोस्तों. जीतने के लिए टारगेट है, यदि हम बात करेंगे बहाल 40+, उनके खिलाफ खेलने वाले उल्वे 40+. बल्लेबाजी करी थी बहाल 40+ टीम ने. रन बनाए थे 4 ओवर में, लगभग 59 बनाए थे और 60 रनों का यहाँ पर टारगेट 4 ओवर में. चलो बल्लेबाज मैदान के अंदर उतरना है दोस्तों. तर मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे, आई एकविरा हॉटेलचे मालक सन्माननीय सुभाष कडव साहेब, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. मी आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रवीण शेठ म्हात्रे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. सुभाषजी कडव साहेब त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. चौबीस गेंदे और जीतने के लिए 60 रनों का टारगेट है. अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलेगा. 40+ की ये लड़ाई. चौथा मुकाबला हमारे और आपके सामने पेश है दोस्तों. 7:45 अभी भी
मुकाबला जारी है। आज की फाइनल की रात है। कौन जीतेगा बाजी, कौन होगा चैंपियन इस प्रतियोगिता का, कुछ ही क्षणों में हमारे सामने इन सवालों के जवाब पहुंच जाएंगे। 24 गेंदे और जीतने के लिए 60 का टारगेट है। उल्वे 40+ जो अपने बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। एक ही विभाग की दो टीमें, वाल 40+ और उल्वे 40+। मजा आएगा मुकाबले में। गेंदबाजी में कल्पेश ठाकुर, घरत, कल्पेश घरत आएंगे। दो बल्लेबाज निकल चुके, आइलेश मात्रे, उनका साथ निभा रहे प्रदीप खारकर। 4 ओवर का मुकाबला, जीतने के लिए 60 की दूरी पार करनी है। पहली गेंद, कल्पेश घरत है तैयार। अच्छी गेंद थी, खिलाड़ी मौजूद, चकमा दिया गेंद ने, गेंद का पीछा करा जा रहा है, तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं, 4 रन मिल जाएंगे। चार रनों की मदद से खाता खुलता हुआ 60 रनों का टारगेट है मैदान में। लेकिन किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा यह भी देखने वाली बात है। अच्छी शुरुआत है। कल्पेश घरत जो इस टीम के सबसे ताकतवर खिलाड़ी, सबसे ताकतवर गेंदबाज माने जाते हैं, लेकिन आइलेश के सामने एक नहीं चली पहली गेंद के ऊपर। अगली गेंद आएगी राइट आर्म ओवर द विकेट से, गेंदबाजी करने के लिए तैयार आइलेश के लिए। गेंद फुल टॉस, केवल दिशा देना था, अच्छी फील्डिंग है, शॉर्ट फाइन लेग में, रन आएगा नहीं। अच्छी गेंदबाजी का नजारा देखने को मिला। लोअर फुल टॉस जरूर थी, लेकिन यहां पर गेंदबाजों ने, यहां पर फील्डर ने रन बचा अपनी टीम के लिए। 4 रन अब तक स्कोरबोर्ड के ऊपर। 60 रनों का पीछा कर रही है। सुपर 6 में पहुंचने की ये जंग जारी है बीच मैदान में। गेंदबाज तैयार कल्पेश घरत। ओवर द विकेट से गेंदबाजी इस ओवर की तीसरी गेंद लेकर तैयार है आइलेश मात्रे के लिए। हल्के हाथों से दिशा देने की यह कोशिश थी, थोड़ी सी मिसफील्ड, इसका पूरा खामियाजा भुगतना पड़ेगा। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। पहली 3 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 5 रन। 55 रनों की अभी भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। प्रदीप खारकर मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं। 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर। कल्पेश घरत अच्छी गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर चौका खाया था, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक है मैदान में कल्पेश घरत का। शांत रखा है बल्लेबाजों को। थोड़ा सा फील्ड में परिवर्तन, क्योंकि दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन लेकर उतरी है मैदान में, और इसी तरीके से यदि मुकाबला चलता रहेगा थोड़ी सी हावी नजर आएगी गेंदबाजी करने वाली वहाल 40+ टीम। लेकिन क्या सबूत आएगा मुकाबले में। दिशा दी सिर्फ, तेज आउटफील्ड है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक, अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी। रन मन है टोटल 9 रन, 60 रनों का टारगेट है। अगला मुकाबला है मोटे भिंगार, उनके खिलाफ है स्काई 11 बहाल। वाल टीम ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी चुनी है, तो भिंगार टीम आपको फील्डिंग करनी है। 2 गेंदों का आना अभी भी बाकी। लोअर फुल टॉस, अंपायर का शीघ्र इशारा आया, भीमर गेंद है, खिलाड़ी मौजूद है पीछे, लेकिन एक ही रन मिलेगा। 1+1, 2 रन मिल जाएंगे। भीमर का रन अंपायर द्वारा, बिल्कुल अंपायर का इशारा आएगा, 2 रन मिल जाएंगे इस गेंद के ऊपर। शुभम ने हमें जानकारी दी, रन बने हैं टोटल 11, जीतने के लिए 49 की अभी भी जरूरत है। फ्री हिट का मौका बनेगा आइलेश मात्रे के लिए। थोड़ा सा फास्ट खेलना है। मैं गुजारिश करता हूं गेंदबाजी करने वाली वहाल 40+ टीम से,
ज्यादा समय ना ले दोस्तों, 7:50 है। गेंदबाज तैयार, फ्री हिट। फ्री हिट की ये गेंद है, खिलाड़ी मौजूद थे, अखिलेश मात्रे फायदा नहीं उठा पाए। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई। एक गेंद का आना अभी भी बाकी है, पहला ओवर जारी है, रन बने हैं टोटल 9 रन बिना नुकसान। मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल बाकी है। आने वाली 19 गेंदें और जीतने के लिए 51 रनों की अभी भी जरूरत है। गेंदबाजी में कल्पेश गरत है तैयार। 11 रन बने दोस्तों, माफ करना 49 बने, 60 की जरूरत है, 49 की जरूरत है अभी मुकाबला जीतने के लिए। ऊंचाई ज्यादा है, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा, बल्लेबाज आउट। बड़ी मछली है जाल में, अखिलेश मात्रे बैक टू द पवेलियन। अब आने वाली गेंदें बचेगी 18, जीतने के लिए 49 की है दूरी। अठारह गेंदें जीतने के लिए 49 की दूरी। वाहल 40+ टीम, पहला ओवर फेंका कल्पेश गरत टीम के कप्तान है, जिन्होंने रन खर्च किए थे टोटल 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर। एक सफलता उनके नाम के ऊपर रही थी, लेकिन आने वाला समय किस प्रकार से घटेगा। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 49 रनों की दूरी अब भी पार करनी है। चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों, बहुत समय लिया जा रहा है आपके माध्यम से। हम जानते हैं मुकाबला आपके लिए इंपॉर्टेंट है, आपके लिए मुकाबला बेहद कीमती है, लेकिन इतना समय नहीं बनता दोस्तों। 40+ टीम, मैं फिर से गुजारिश आपसे करता हूं, क्योंकि आपके वजह से मुकाबले ये टूर्नामेंट 15 मिनट रुकी थी। अठारह गेंदे 50 की दूरी। पहली गेंद, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा, बल्लेबाज आउट। थैंक यू सो मच। पहली गेंद के ऊपर यह सफलता आई, रन बने हैं 11, 17 गेंदे जीतने के लिए 49 रनों की दूरी अब भी पार करनी है। गेंदबाजी में गेंदबाज ज्ञानेश्वर पाटिल, नए बल्लेबाज आएंगे योगेश मात्रे, किरण पाटिल उनका साथ निभा रहे, नॉन स्ट्राइक रेंज के ऊपर खड़े जरूर है। अगली गेंद, दूसरी गेंद, इस बार ऑब्स्टिक के बाहर से गेंद गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी। रन बने हैं टोटल 12 रन, जीतने के लिए 48 रनों की दूरी अब भी पार करनी है। ओवर द विकेट से ये गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश जरूर थी, खिलाड़ी मौजूद है, विकेट कीपर खुद गैदर करेंगे इस गेंद को, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई 1 रन का इजाफा है।
एक रन की मदद से रन बने हैं टोटल। शुभम ने हमें जानकारी दी 13 रन बने, 47 रनों की अभी भी आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। छक्के के मदद से पारी आगे बढ़ेगी। रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 19। किरण पाटिल अपने आप से नाराज है, नाराजगी जताई भी है, गुस्सा बिल्कुल लाजमी है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई इस ओवर की आने वाली अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है। रन बने हैं टोटल 19, जीतने के लिए 41 की दूरी। किरण के लिए गेंद, देखो डॉट आएगी, दबाव बढ़ता हुआ। 13 गेंदे जीतने के लिए 41, 41 रनों की अभी भी है जरूरत। दबाव भरा माहौल बन चुका है उल्वे 40+ टीम के ऊपर। अंतिम गेंद खोद कर निकाला इस गेंद को। किरण स्ट्राइक रखना चाहते खुद के पास, 1 रन आसानी के साथ मिल जाएगा। आने वाली गेंदे 12 और जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी, या मोर्या क्रिकेट संघानी अन ग्रामस्थ मंडळानी। या स्पर्धेला योगदान दिलाय प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचांनी प्रवीण म्हात्रेंनी। 12 गेंदे जीतने के लिए 40 रनों की अभी भी जरूरत है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ हमारे आधार स्तंभ प्रवीण शेठ म्हात्रे मौजूद है। हमारे मंच के ऊपर सुभाष कड़व भी मौजूद है और पूरी मोरिया 11 टीम मोहो यहाँ पर मौजूद है। 12 गेंदे और जीतने के लिए 40 की दूरी। गेंदबाज तैयार है इस बार समीर पाटिल। स्ट्राइकर के बाद किरण पाटिल है। ये ओवर तय करेगी इस मुकाबले का नतीजा। रिवर्स खेलने की ये कोशिश, खिलाड़ी मौजूद है, पोस्ट से दूर है, मुकाबला अभी भी जीवित है। 11 गेंदे 36 की दूरी। 11 गेंदे जीतने के लिए 36 रनों की अभी भी आवश्यकता। 6 छक्के उल्वे 40+ मुकाबला आपका है। और किरण पाटिल वो क्षमता रखते हैं, वो काबिलियत रखते हैं, लेकिन गेंदबाजी में समीर पाटिल क्या रोक पाएंगे इस खिलाड़ी को। 11 गेंदे 36 की दूरी। किरण पाटिल का विकेट बेशकीमती था। अब मुकाबले में वापसी हो चुकी है बहाल 40+ के। 10 गेंदे 36। एक रन यहां से मिल जाएगा, सिंगल है सिर्फ।
एक रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 25-25। जीतने के लिए 60 का टारगेट था। अभी भी 35 रनों की आवश्यकता आने वाली 9 गेंदों के ऊपर। गेंदबाजी में समीर पाटिल और स्ट्राइक रेट पर बल्लेबाज है योगेश मात्रे। आड़ा बल्ला घुमाया था, सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ेगा। दूसरे की कोशिश है और 2 रन भी आसानी के साथ यहां पर पूरे करेंगे। 33 रनों की अभी भी जरूरत आने वाली 8 गेंदों के ऊपर। 8 गेंद 33। क्या ये रन बनेंगे? क्या इस मुकाबले को जीता जा सकता है? क्या नतीजा आएगा इस मुकाबले का? क्या इस मुकाबले में उल्वे 40+ टीम क्या वापसी कर पाएगी? सवाल कई सारे हैं, जवाब ढूंढने आपको मैदान के अंदर। मुकाबला शुरू करना है। मैं गुजारिश करता हूं दोस्तों, समीर पाटिल, अच्छी गेंदबाजी अब तक देखने को मिली है। 8 बजकर 1 मिनट हो चुका है। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद, कल्पेश गरत, कोई गलती नहीं होगी, सफलता मिल जाएगी। क्रिकेट स्पर्धा भव्य या ग्रामस्थ मंडळांनी या स्पर्धेला दिलंय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी. मोहगाव थैंक यू मच। अंतिम 7 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की अभी भी जरूरत है। वाल 40+ टीम पूरी तरीके से हावी नजर आती हुई इस मुकाबले में। विकास ठाकुर आएंगे अगले बल्लेबाज। अंतिम गेंद, गैप में गेंद है, गेंद को रोकना नामुमकिन साबित होगा। गेंद जाएगी सीमा पर, चौका। अब आने वाली गेंद 6 और जीतने के लिए 29 रनों की है जरूरत। नावारू पास प्रवीण शेठ नावारू पास प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी आणि ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रे. छह गेंदे जीतने के लिए 29 रनों की है जरूरत। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज निशांत पाटिल। चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों। 6 गेंदे 29 रन। पहली गेंद, क्या बात है, खुद के फॉलोथ्रू में कॉट एंड बोल्ड, बल्लेबाज आउट। चमके चुंगी खनके लौंड मारे लश्कर क्या बात है, डीजे सौरभ संतोष जले वाजे हमारे साथ है। 5 गेंदे जीतने के लिए 29 रन। हर एक गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की है तलाश। बड़ा छक्का चाहिए तभी मुकाबला जीता जा सकता है। निशांत पाटिल गेंदबाजी में मौजूद। विकास ठाकुर आएंगे। सागर मौजूद है स्ट्राइकर एंड के ऊपर। 5 गेंदे 29। ये अच्छी बात है वाल टीम, मुकाबला शुरू करना है आपको, समय ज्यादा ले रहे हो आप। रन मिलेगा यहां से सिंगल।
मुकाबले में से मजा हट चुका है। 4 गेंदे 28, 9 गेंद करार है। 1+1, 2 रन मिल जाएंगे इस गेंद के ऊपर। 5 गेंदों का खेल अभी भी बाकी है। 27 की आवश्यकता है। 5 गेंदे 27। 5-27। फ्री हिट की यह गेंद थी, ललचाए थे बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 4 गेंदों की औपचारिकता बची है। 27 की आवश्यकता। अगला मुकाबला होगा मोटे भिंगार बनाम स्कार 11 वाहाल। वाहाल टीम ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी चुनी है। भिंगार टीम में आपको गेंदबाजी करनी है। अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद, क्या छूटा है। 2 रन मिल जाएंगे। सिंगल मिलेगा, माफ करो दोस्तों। 3 गेंदे 26। महागुरु गढ़केसर, कब से आपकी राह देख रहे हैं हम। जिसे कहते हैं ना, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। हमारे गढ़केसर बिल्कुल उसी तरीके से। डॉन को पकड़ना एक तरीके से आसान हो सकता है, लेकिन गढ़केसर को पकड़ना मुश्किल नामुमकिन होता है। लेकिन प्रवीण शेठ ने पकड़ कर रखा है। ये गेंद भी आएगी डॉट। मुकाबला पूरी तरीके से एक तरफा, औपचारिकता बची है। अंतिम गेंद का खेल है बाकी। 1 गेंद 26 रन।